नंदीकडे बघून कैलासपती त्यांच्यावर खुश झाले, जवळ आलं. नंदीचं स्वरूप जवळ आलेलं पाहून कैलासाचा बाप त्याच्या मस्तकावर हात ठेवतो आणि तेवढ्याच क्षणामध्ये त्याला विचारलं, तुला काय पाहिजे? भगवान, माझ्या मागणीचं काहीच नाही. मग माझ्या वडिलाला भीती आहे, मी लवकर मरेन. बाळा, तुला मरणाची काय भीती? तू माझ्यासारखा बलवंत आहेस, मला नाही काय. आणि ज्या वेळेला मी मरणाची भीती नाही बाळगत, पण माझ्या वडिलाला भीती वाटते असं सांगितल्याच्या नंतर त्याला सांगितलं, जा, तू माझ्यासारखा बलवंत होशील, माझी तुझ्यावर सतत कृपा राहील, जन्म मृत्यू जरा व्याधी तुझं काहीच वाकडं करू शकणार नाही. असं म्हणून आपल्या गळ्यातली कमल पुष्पाची माळा नंदीच्या गळ्यामध्ये महादेवाने घातली. ती माळ नंदीच्या गळ्यामध्ये पडताच शंकरासारखा त्रिलोचन दशभुजाधारी हा नंदी झाला. अजून तुला काय पाहिजे? महादेवाची सवय, तुला अजून काय पाहिजे ते माग. आणि बालाजीची सवय, अजून काय देऊ शकतोस तू सांग. हे आमच्यासारखे लोक, सावकार लोक, मारवाडी लोक, ह्यांना बालाजी सवय. चला बालाजी, मोकळ्या मनानं ऐका. हिऱ्या मोत्यानं सजतो मोठ्याचा बालाजी, आणि बेला फुलानं होतो आमचा विठोबा. इकडे सोप आहे. मनात भरली पंढरी, म्हणा म्हणा जाईन म्हणते माहेरी. तुम्ही आता मेले पाहिजे सगळे. अहो, माहेरी जायला आवाज एवढा हलका, जाईन म्हणते माहेरी. ऐका, एवढ्या सगळ्या म्हणतात बरं का, पण ज्या माग आहेत ना, आपण काय दिसत का काय मार. तुम्ही मला नाही दिसले तरी त्याला दिसतात, लक्षात ठेवा. आणि जो कोणी कंटाळा करतो, छाती चमकलं तर मी जिम्मेदार नाही. दशभुजाधारी झालेल्या महादेवाला विचारलं, आणखीन काय पाहिजे? पाच नद्या त्याने मागितल्या. जटोदका, त्रिस्त्रोता, वृषध्वनी, स्वर्णोदका आणि जंबू नदी. या 5 नदी नंदी भगवानाने मागितल्यानंतर भगवंताने त्याला दिल्या. जो कोणी माणूस या 5 नद्यामध्ये आंघोळ करतो, शिवपूजन करतो, त्याला भगवान शंकर सायुज्यता मुक्ती देतात, असं या शिवपुराणामध्ये वर्णन आहे. मग याचा अभिषेक करून याला सर्वाचा अध्यक्ष करायचं ठरवलं नंदीने. पार्वतीला विचारलं, हे पद याला द्यायचंय, तुझी काय याच्या? तर ते म्हणले, मी पद दिलं तरी मला काय अडचण नाही, गणपती नंदी मला सारखे. एक बातमी सांगितल्यावर लोकांना सांगायला कळतं, हे सांगितलं मी पाहिजे. इंगळे सरांचे चिरंजीव जसे बाहेर येतात, तसे या गावातले सुपुत्र श्रीकांत सखारामजी आडकीने हे सुद्धा उच्च शिक्षणासाठी लंडन येथे आहेत. एकदा त्यांचं बी स्वागत करा. भगवान शंकरानं त्यांना गणाध्यक्ष केल्याच्या नंतर जगज्जननी भवानी पार्वती नंदीला म्हणते, बाळा तुला काय पाहिजे सांग, मी तुझं मनोरथ पूर्ण करीन. आई, मी तुमच्या चरणाजवळ आढळ असावं. पार्वतीने त्यांना पायापाशी जागा दिली. त्याच्यानंतर काळ भैरवनाथाचं महात्म्य या शिवपुराणामध्ये वर्णन केलंय. त्याच्यानंतर महाकालाचे त्याचे 11 अवतार सांगितले. एक महाकाल,
दुसरा सार, तिसरा भुवनेश, चौथा षोडश विशेष, पाचवा भैरव, सहावा छिन्नमस्तक, सातवा धूम्रवान, आठवा बगलामुख, नववा मातंग, दहावा कमल. सांगा बरं किती सांगितलं? 10. सांगा पहिला. जय जय पहिला सांगा ते असते. परत एकदा सांगा. महाकाल, मना, सार, भुवनेश, षोडश विशेष, भैरव, छिन्नमस्तक, धूमवान, बगलामुख, मातंग, कमल. मना पहिला. तेवढं तर कोणाला बी पाहिजे. दुसरा सार, तिसरा. मी एकदा अशीच कथा केली नाशिक. 10 बायका एका लाईनीने, त्याने एक लगेच एकमेकाला कोण तू एक लक्षात ठेव, तू एक लक्षात ठेव. मी पहिला तिकडच्या बाईला सांगितलं, दुसरा म्हणलं तिला सांगितलं, कारण इतक्या लवकर बचत गटाची मीटिंग होती. आणि त्याच्यानंतर एकादश अवतार सांगितलाय. तो एकादश अवतार म्हणजे रुद्र 11वा अवतार. रुद्र कितवा अवतार? 11. आता हे सावकार बोलत झालं साक्षी सावकार. आपण काल येत्या मध्ये कीर्तन केलं. मोठ्याने एकदा जय श्रीराम जेव्हा मी म्हणलो, तर माझ्या मागे लिंबाचं झाड होतं, त्याच्यावर 25 माकडं नाचत होते. दंतकथा नाही, कालची घटना परवा दिवशी. बरं इतके नाचले ते, त्याला सीमा नाही. कितवा अवतार महादेवाचा? 11. एकदा ताकद लावून सगळेजण जय श्रीराम. लक्ष द्या. सगळ्यांनी म्हणायचं माझ्या जितकी ताकद लावता येते सगळे लावा. जय श्रीराम, जय श्रीराम, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्रीराम देख ले आके नगीने में, देख ले आके दिल के नगीने में. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. राम रसिया हूँ मैं, मुझको रस चाहिए. 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 राम के नाम का मुझको रस चाहिए. राम के नाम का मुझको रस चाहिए. सुख मिले
अवतार म्हणून महादेवाकडे पाहिलं जातं. सुरेश अवतार, किरात अवतार अशा अन्य अवताराची चर्चा या ठिकाणी केली. आणि त्याच्यानंतर अत्यंत महत्वाचा विषय 12 ज्योतिर्लिंगाची कथा आपल्याला बघायची होती. एवढीच बघायची. आता थांबायचं. लक्ष द्या. मना माझ्या मना. सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्यं मल्लिकार्जुनम् उज्जैन्यां महाकालम् ओंकारे परमेश्वरम् केदारं हिमत्वपृष्ठे डाकिन्यां भीमाशङ्करम् वाराणस्या च विश्वेशं त्रयंबकं गौतमी तटे वैद्यनाथं चिताभूमौ नागेशं दारुकावने सेतुबन्धे तु रामेश कृष्णेशं तु शिवालये द्वादशानि नामानि प्रातरुत्थाय यः पठेत् सर्वपापविनिर्मुक्त्वा सर्वसिद्धिं फलं लभेत्. इकडे लक्ष आई काहीच नाही. ओंकाराचा जप जेव्हा आपण करतो ना, तुम्ही असे डोळे बंद करून असे एकदा बघा. जेव्हा म्हणतो ना आपण, डोळे बंद करायचे, तोंड उघडायचं नाही आणि म्हणायचं. असे डोळे बंद असं म्हणायचं. इकडे माझ्याकडे बघा. बाकीचे धंदे बंद करा. डोळे बंद करून म्हणून बघा. डोळे बंद करा, तोंड उघडायचं आणि म्हणायचं. म्हणा. अर्ध्या जणाला तर वेळच लागला. घोटाळा काय होतं, म्हणायचं तोंड उघडावं लागतं. असं नाही करायचं. तोंड बंदच ठेवायचं. आता मला सांग, ज्यांनी चांगलं लक्ष देऊन केलं त्यांच्या लक्षात म्हणलं ना, व्हायब्रेशन कुठे जाणवतं बघा. अजून शांती ना, गडबडीत चुकीचं उत्तर आता अजून थोडंसं शांत बसा. आणि आता काय म्हणायचं, ऊ म्हणायचं. सुरुवातीला आपल्याला वाटतं इथं झाल्यासारखं, इथं नाही होत, इथंच होतं. अचं इथं होतं, आता ऊच इथं होते. छाती इथं होतं. आणि शेवटचं मच आहे ना, तुम्हाला सापडायचं नाही अजून 10-5 वर्ष. हे नाभी आहे ना, त्या नाभी पशी मच व्हायला. मग 3 अक्षर कोणते झाले, उ आणि म. काय तयार झालं याचं, मग याचे 3 केंद्र जागे होतात. एक हे आणि एक नाभी. बरं आई तुम्ही सांगा, तुम्हालाच पहिल्यांदा जेव्हा बाळ जन्मतो त्याची नाळ ती कुठे जोडलेली असते, नाभी. नाळ तोडली की त्याचं पहिलं केंद्र तुटतं आणि ती लागते रडायला. कोण लोक म्हणते जन्मल्याबरोबर लेकरू रडतं. जेव्हा त्याची नाळ तोडते तेव्हा रडतं.
म्हणजे त्याला तुम्ही काय केलंय, एका केंद्रापासून तोडलं. आती लागलं रडायला, आई लगेच त्याला छातीला लावते, दूध पाजते, दुसरं केंद्र जोडलं. बरोबर. कालांतरानं तिसरं केंद्र विकसित होतं इथलं. तवा ते हृदयानं बी जगत नाही आणि नाभीनं बी जगत नाही, ते डोक्यानं जगतं. तवा माईला बी विचारित नाही. बोला बोला, होऊ दे तुमच्याच मनात. हम तुम बरोबर. काय ते कोणाला विचारित. आता तिसरा टप्पा आहे. आता डोक्यानं चाललं 20 25 30 40 वर्ष चालतं आणि 40 वर्षाच्या नंतर त्याच्या लक्षात येतं की आपण डोक्यानं चालून काय उपयोग झाला. मग हे डोकं एखाद्या गुरुच्या पायावर ठेवून देतो. हा पोरगा म्हणा पोरगी म्हणा, पोराच्या नशिबाला सांग कशा. हे डोकं कुठे ठेवलं, बोला, गुरुच्या पायावर ठेवलं. आता डोकं पायावर ठेवलं, हे केंद्र तुम्ही ऐकत नाही का, इकडे बघा. हे पायावर ठेवलं की आता डोकं चालवायचं. बसून बसून बस बस बस, थोडा असं इकडे तोंड करून. नाही तर अलीकडे पलीकडच्या महिला मगापासून बसल्या, अलीकडे सर खाली बसलेलं असताना मिळ बस दिसत दिसत. इकडे लक्ष लक्ष लक्ष. काय सांगायचं, हे डोकं आहे ना, हे डोकं कुठे ठेवलं, पायावर. एक लक्षात घ्या, डोकं चालवायला दिलंच नाही, डोकं ठेवायला दिलं. बरोबर. एक खेळ आहे, इकडे बघा माझ्याकडे. खेळात डोका ठोकायला पाहिजे का डोक्यात. बोला गाड्या, मला घरी जायचं. नाही नाही, असं भिंतीवर टोक ठेवावं का डोकं ठेवावं. टोक आणि हाणाव कुठून, पुरुष मंडळी हाणायचं कुठून, डोक्यात. डोकंच हाणायला आले, बाकी काय. जे एक जण खेळा असा ठोकायचा, त्या भिंतीवर डोकं ठेवलं, टोका कोण हाणीत, खेळा ठोकायला जायला. त्याचा मित्र आला, म्हणला अरे खेळा त्या भीतीचा नाही, या भीतीचा. खेळा नाही चुकला, दिशा. डोकं ठेवलं, आता हे कनेक्शन तुम्ही ऐका. सुरुवातीला काय झालं, जन्माला होतो तेव्हा, जिजाजी जन्माला होतो तेव्हा नाळ तोडली होती. बरोबर. म्हणजे पहिलं केंद्र बंद झालं, दुसरं हे चालू झालं, इथलं बंद झालं, इथलं चाललं. आता इथलं बंद झाल्यावर सगळं इतकं सोपं सांगायचं तरी तुम्ही गांजा प्यायल्याने बसलं. ऐका ऐका ऐका, अगोदर नाभीचं कनेक्शन तुटलं, हृदयाचं तुटलं, डोक्यात सुरू झालं. आता डोक्याचं तुटलं नाही, डोकं हे तीनच कनेक्शन आहे. आता हे बंद झालं, कोणतं सुरू होणार, हे. मग हृदयात जेव्हा जेव्हा एखाद्या गुरुच्या सानिध्यात जाता, देवाच्या सानिध्यात जाता, तेव्हा अंतःकरण असं प्रेमानं भरून जातं. कुठे बी गेलं तरी आनंदच वाटतो. म्हणजे हृदय जागे झालं. लई सोपं सांगू, बायका जगतात हृदयात, माणसं जगतात डोक्यात. बघा जमतंय का. पुरुष मंडळी इकडे बघा, हृदय श्वास इकडे बघा. माणसं डोक्यानं जगतात. बघा, हिला एकदा चांगली साडी घेऊन दिली की आपण फिरायला मोकळे झालो. डोकं लावता का नाही. इतके बाईचे 10 रुपये हात, बाईचे रडून बेजार करते सगळ्या घरात, करते. आणि माणसाचे 5000 हात पडले तरी त्याला बाजूचा काय म्हणतो, घाबरू नको, मरताय का, कोण आहे, पैशासाठी आपण आपल्यासाठी. हळूहळू ते सण करत छातीत संपत जातं. इकडे माझ्याकडे बघा, विज्ञानाचा निष्कर्ष काढा, सगळ्या तुमच्या पाहुण्यारावळ्याचा अभ्यास करा. हार्ट अटॅकने माणसं जास्त मरतेत का बायका. गुपित लपलय
हार्ट अटॅक ना माणसं मरतात कारण ते डोकं लय चलित. आणि तुम्हाला खरं सूत्र सांगू का, जुन्या काळात माणसं मरत नव्हती लवकर, त्याचं कारण एक होतं त्यांचं डोकं शांत होतं आणि शरीराला काम होतं. आता शरीर शांत आहे, डोक्याला बसल्या बसल्याच कोणाचा काटा काढायचा, त्याचा जीमेल टाक, ह्याचा पासवर्ड बदल, त्याच्या बँकेतून पैसे आणायचे. अरे काम शरीराला सांगा. महिला मंडळीला बघा, अमेरिकेत पर्यंत जाऊ द्या बायकांचा एका दुखण्याचा इलाज कुठंच नाही. मला कसं केस पाहिजे, ही माय मला कसं केस पाहिजे. अरे अमेरिकेचे डॉक्टर सुद्धा परेशान आहे, सापडतच नाही. गुगलवर टाका, गुगल बी आजार आहे ते नुसतंच असं फिरत. ते कुत्रा असते ना हुडकायला ते गुगल. बायकाचा अजून एक आजार आहे, मला फेकून दिल्यासारखं जग महिला. आमच्या समाजामध्ये एका पेशंटला नवऱ्यानं बायकोला नेलं दवाखान्यात. डॉक्टर म्हणले यांचा इलाज इथं नाही व्हायचा, कमीत कमी फ्रान्सला न्यावं लागेल. तर डॉक्टरला म्हणला जाऊ. बायको बाहेर आल्यावर म्हणली होय तुमचं काय मत. ते म्हणलं कशात. नाही फ्रान्सला जायचं. ते म्हणलं जाऊ ना. कुठं. दुसऱ्या डॉक्टर. लक्षात आलं की डोकं त्रासदायक आहे तुमच्या, लक्षात घ्या. म्हणून जगताना कसं जगा, हृदयाने हसत जाऊ, मुस्कुराते रहो. अर्ध्याच्या वर तोंड बघा नाही तर बसलेल्या. आणि काय जण जन्मल्यापासून हसले नाहीत, कशाला जन्मले कायम आणि त्याची बायको पुन्हा त्याचं कौतुक करते. त्यांचा स्वभावच तसा आहे, राक्षस आहे ते. हसायला लाव त्याला, जाईन मरून एका दिवशी. हा इकडे किती ज्योतिर्लिंग आहे, मला फक्त ओमचं तत्व सांगायचं होतं. ओम मस्तिष्काचं केंद्र बंद झालं की पुन्हा हृदयाचं सुरू होतं. ऐका, आणि हृदय इतकं व्याप्त होतं, कुणावरही प्रेम, कुणाचाच द्वेष नाही, कुणाचाच तिरस्कार नाही, कुणाबद्दलच राग नाही. त्यावेळेला हे केंद्र बंद पडतं, नाभीचं केंद्र चालू होतं. कोणचं केंद्र, शेवटचं नाभी. नाभी मग मधून आवाज येतो, भिवू नको मी तुझ्या. म्हणजे जहां से निकले थे हम वहीं के हो रहे हैं, तुम क्यों रो. मुद्दतों के बाद हम चैन की नींद सो रहे. चला लक्षात घ्या. पहिला भारताच्या भूमीमध्ये या 12 ज्योतिर्लिंगापैकी पहिलं ज्योतिर्लिंग सोमनाथ. कोणचं म्हणा, त्याचं खरं नाव सौराष्ट्र सोमनाथ. काय नाव आहे, आणि आपण सुरती सोमनाथ. लय दलिंदर सुरती सोमनाथ. ठीक आहे, तुमच्या घरातले लेकरू सौराष्ट्र सोमनाथांच्या. कुठं आलं हे गाव, प्रभास नावाच्या क्षेत्रात गुजरात मध्ये काठियावाड ज्याला म्हणतात, त्या ठिकाणी हे सोमनाथ नावाचं लिंग आहे. त्यांच्या उपलिंगाचं नाव आहे अंतकेश्वर. मही नावाची नदी जिथं समुद्राला सापडते, भेटते, त्या ठिकाणावर हे अधिष्ठान. एक. चला दुसरं मल्लिकार्जुन. हा, हे मल्लिकार्जुन कुठे आहे, मद्र नावाच्या देशामध्ये, कृष्णा नावाच्या जिल्ह्यात, कृष्णा नदीच्या काठावर. याच्या उपलिंगाचं नाव आहे रुद्रेश्वर. म्हणा आता हे ज्योतिर्लिंग तिकडे जाताना लागतं कुठं, बालाजी. कौसल्या सुप्रजा रामा संध्या प्रवर्धते. उत्तिष्ठ कमला कांता त्रैलोक्यं दैव मांगितो.
उत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुड ध्वजा व्यंकटरमणा गोविंदा रे गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा रे गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा भक्ति वत्सला गोविंदा तिरुपति बालाजी गोविंदा भक्त वत्सला गोविंदा तिरुपति बालाजी गोविंदा हरे गोविंदा रे गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा रे गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा माळवे परिसर शिप्रा नदीच्या काठावर उज्जैन नावाचं गाव आहे. त्या परिसरात महाकाल नावाचं ज्योतिर्लिंग आहे. आमच्याकडे महाकाल म्हणलं की ते महाकालची आरती आठवते पोरांना. मोबाईलच्या शूटिंग पाया बंद करा. परत सांगायला चलो उज्जैन महाकाल महाराज की टाळी वाजवा. आजची शेवटची आरती बजा. प्रवाह पावितस्थले गलेवलम्ब्यलम्बिता भुजङ्गतुण्डमालिका टमट्टमट्टमट्टमट्टनिनादवर्णमर्वयं चकारचण्डताण्डवं पुरा शिव शिव जटावटाहं निलिम्बनिर्झरि या ठिकाणी ही कथा चालू आहे. त्या
यजमान जोडीला माझी अशी विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी यायचं. एक ज्योतिर्लिंग आहे आमचा सुमेध अनेकदा त्या ज्योतिर्लिंगाला जातो, कारण नर्मदेच्या परिक्रमा करायचा त्याला अत्यंत गोड छंद आहे. आणि आज व्यासपीठावरून एकदा प्रार्थना करतो की त्याच्या सगळ्या इच्छा जटाशंकर भगवानांनी पूर्ण कराव्यात अशी भगवंताची प्रार्थना. ज्यांनी ज्यांनी खूप कष्ट केले इथं बसलेली मंडळी आहे, ज्याचे त्याला माहिती आहे जावे त्याच्या वंशी कळे तवा पाण्यात मासा झोपतो कसा. दरवेळेला या चिखलामध्ये पिंडरी एवढाले पाय जात होते 2-3 दिवस. मरुस्तर काम करून गावकऱ्याला आनंद मिळाला पाहिजे याच्यासाठी ज्यांनी अट्टहास केला त्या सर्वांना एकदा व्यासपीठाकडून साष्टांग करतो. अरे लई कष्ट लई कष्ट सोपं आहे. ज्याला काम एक वाक्य मोकळं बोलतो करणारा चुकत असतो, जे काहीच करीत नाही ते चुकतच नाही. ते करायला नाही पाहिजे, तू ये रे. एक गोष्ट अजून एकदा त्याच्यानंतर हिमालय नावाचा परिसर, त्याच्यात केदारेश्वर नावाचं एक लिंग आहे, त्याचं उपलिंग आहे भूतेश्वर नावाचं. सिंह पर्वतावर भीमा नदीच्या काठावर महाराष्ट्रात नाशिक वरून 180 किलोमीटर भीमाशंकर नावाचं एक ज्योतिर्लिंग आहे, त्याच्या उपलिंगाचं नाव आहे भीमेश्वर. काशी वाराणसी मध्ये गंगेच्या तटावर विराजमान एक लिंग आहे जे प्रसिद्ध आहे, त्याला विश्वनाथ म्हणतात. बरोबर, काशी विश्वेश्वर. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या जवळ नाशिक पासून 18 मैल दूरावर गोदावरीच्या उगमाच्या जवळ एक लिंग आहे, त्याचं नाव आहे त्र्यंबकेश्वर. बरोबर आहे. त्याच्या पुढे परळी नावाचं वैजनाथ आहे. आता आपले लोक म्हणतात इथलं, काही लोक म्हणतात तिकडे. हे असे दोन कुटुंब तयारच होते, पण आपल्याला कुठे इथं इकडे कोणत्या दिशेला इकडं ना. कारण मला काय होतं दिशा बोलवत, कारण आमच्या घरी बसल्यावर कळतं मला इथं मिळत नाही. परळी त्याच्यानंतर हिंगोलीच्या परिसरात औंढा नागनाथ तर वारकऱ्याला बी फार फेमस आहे. अरे फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला. दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोपाल लाला, दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोपाल लाला. ऐसा भगत कब नहीं पाया, ऐसा भगत कब नहीं पाया. नामदेव ने देव हसाया, नामदेव रे देव हसाया. दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोपाल लाला, दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोविंद लाला. बस